झाडं लावा जरा. पप्पा, आज तुम्ही तोहीद खानच्या घरी भेट दिली. त्या ठिकाणचं वातावरण पाहायला गेलं तर परळीमध्ये दररोज एक घटना समोर येत आहे. परळीतलं वातावरण पुन्हा एकदा बिघडत चाललं आहे. काय वाटतं? अतिशय दुर्दैवी घटना ही बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यातील परळी शहरामध्ये घडली. अतिशय याचा जेवढा करावा तेवढा निश्चित कमीच आहे. कारण हा एवढा तरुण मुलगा याची अशी क्रूर हत्या केलेली आहे. एवढा म्हणजे इष्टतेनं त्याचा मर्डर केला आहे. ते अतिशय दुर्दैवी बाब आहे. बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढते आहे. ते काही केल्याने कमी होत नाही. आणि ह्याचं हा परळी झालं का काय असं कधी कधी वाटतं. कारण परळीत एवढ्या घटना घडतात, त्याच्याशी कोण जबाबदार आहे, का होतात काही कळत नाही. पण बीड जिल्ह्यामधील परळी शहरामध्ये किंवा परळी तालुक्यामधील जी काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना फार दिसलं पाहिजे आणि त्यांना कायद्याचा कुठंतरी चांगला वचक पाहिजे. पोलीस यंत्रणेचा वचक पाहिजे. पोलिसांनी त्या पद्धतीनं त्यांना हे केलं पाहिजे. ते काय होतं की सगळ्या गोष्टी वेळोवेळी वेगळ्या होतात, त्याच्यामुळे थोडंफार होत आहे. पण आता हा जो विषय आहे तो ते त्यांचा मर्डर मीन्स आपल्याला खूप मोठा धक्का देणारी घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या. त्याची ही घटना एक उघडकीस आलेली. त्याचा मर्डर केला. त्याची बॉडी 5-6 तास म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून जेवढं आता तपासात निष्पन्न झालं त्याच्यानुसार 5-7 तास गाडीत घेऊन फिरले. पुन्हा ती बॉडी कुठे टाकायची, कशी टाकायची याच्यावर विचार झाला. त्याच्यानंतर पुन्हा तेवढं करून सुद्धा त्यांना निर्लज्ज, त्यांना काय वाटलं नाही. बॉडीसोबत असताना ड्रिंक्स करतच होते. अशा सर्व घटना त्या अगोदर एकत्र होते. म्हणजे आता जेवढं कळलं आहे तपासात आणखी काही बरंच वेगळं ओपन होईल. आजच्या जेवढं तपासात ओपन झालं त्याच्यानुसार किंवा जेवढं ओपन करता येते पोलिसला, जेवढी की मला ते माहिती दिली म्हणजे काय आणखी तपासाचा भाग म्हणून सर्व गोष्टी ओपन करता येत नसतील तर मी त्यांनाही सांगितलं की तुम्हाला जे ओपन करता येते तेवढंच मला सांगा. जे तपासाचा भाग तुमचा आहे ते नका सांगू. त्याच्यानंतर त्यांनी जेवढं सांगितलं त्याच्यानुसार असं आहे की त्यांनी बरेचशी बॉडी 8-9 तास फिरवली. रात्री 3-4 वाजता परत पटरीवर बॉडी टाकली आणि रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला असं भासवायचं प्रकरण त्यांनी करायचा प्रयत्न केला. म्हणजे पहिला मुद्दा त्यांनी मर्डर केला. दुसरा मुद्दा किंवा दुसरा गुन्हा काय आहे तर तुम्ही त्याचा जी तपास यंत्रणेमध्ये जो पुरावा आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्यांनी त्यांच्या क्लिपमध्ये जातीवादिक मस्जिदीचा विषय केला, जातीवाचक बोलले. हा विषय सुद्धा 3 गंभीर आहे. तर या दृष्टीने आज मी पोलिसला आता येताना आदेश देऊनच आत्ता आलो. आत्ताही गाडीत फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही CCTV फुटेजची त्यांच्या कुटुंबाची मागणी ते CCTV फुटेज तपासा. त्याच्यातून काय येते ते तपासा आणि ते फक्त मागण्या करून त्याच्याप्रमाणे कारवाई करा. तपासात काय आलं ते आम्हाला उघड करू नका. पण तुम्ही CCTV फुटेज बघा. त्यांनी सांगितलं की मी 100% चार्जशीटमध्ये ते देतो. म्हणजे CCTV फुटेज करणार ती मागणी जी कुटुंबाची होती त्याच्याप्रमाणे. दुसरी घटना अशी आहे की या सगळ्या बाबतीचा तपास जो आहे तो SITचं त्यांचं म्हणणं पण अगोदर यांचा तपास होऊ दे. जर काही वाटलं तर पुढे SITचं बघू. हे जर करत असतील तर तसं आज पहिल्या स्टेजला म्हणणं गरज पडली तर 100% ते बी करायला हवं. आज हे जी तपास करतात त्याच्या बाबतीत त्यांनी CCTV त्याच्यानंतर यांनी मर्डर केला तो कुठं केला, नेताना किती जण सोबत होते, दोघंच आलेत तर दोघंच होते का आणखी 4 होते का 5 जण होते का किती होते. तर कुटुंबाचं म्हणणं आहे की नंबर ऑफ पर्सन म्हणजे जास्त असणार. म्हणजे संख्या मर्डर करणाराची 2 नसून अनेक असतात. आणि त्यांचं तथ्य पण आहे. कारण 2च लोक अशा पद्धतीचा दगड खाली दगडावरून वरी दगडानं डोकं तोडणे वगैरे एवढं शक्य होत नाही 2 माणसाला. त्याचे हात पाय धरता नाही काय दप्पडा तो मुलगा असा एवढा कमी नव्हता तो. पण त्याच्यामुळे काय कसं घाललं तर ती शंका घेणं कुटुंबाचं रास्त आहे. त्याच्याप्रमाणे ते किती अनेक होते काय दोघंच होते हे तर तपासासाठी पूर्ण झाला पाहिजे तपास. अशा पद्धतीचे मी आदेश दिले तर ते करतो असं शब्द त्यांनी पण दिलेला. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की ह्या सर्व तपासात त्याचं झाल्याच्या नंतर यांना सरेंडर होताना कुणी नेलं हा भाग ठीक आहे. पण त्यांना गाडीत घेऊन कोण फिरले, मर्डर झाले तर तो तिरुपतीला गेले, तिकडे फिरले त्यावेळेस कसं झालं हे पण सगळं बघितलं पाहिजे. ह्याच्यात सुद्धा तपास कुठंतरी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या पण तपास की त्याला आणखी कोण मदत करायला होते आणि कुणी एखादे पडद्या आडून कुणी मदत करत आहे का हा पण गोष्टी बघितल्या पाहिजे. मागणी त्याच्याप्रमाणे ती मागणी पाहिजे. बाप्पा, जर पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी पोलिसांनी IPS ऋषिकेश शिंदे यांनी त्या आरोपीची धिंड काढली. ज्या ज्या ठिकाणी ती बॉडी घेऊन गेली त्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला. परंतु त्या आरोपींची बॉडी लँग्वेज पाहता कुठेतरी कायद्याचीच धिंड त्यांच्या माध्यमातून काढण्यात आली असं होतं. बरोबर आहे तुमचं. कारण मी ती काही व्हिडिओज बघितले त्याच्यात जी त्यांची प्रवृत्ती त्यांचं वागणं चालणं पण एवढे निगरगट्ट आहे. तर हे जर एखादी अशी त्यांची प्रवृत्ती असेल त्यांना कुठं कायद्याचा धाक राहिला नाही, भीती राहिली नाही, अशा पद्धतीचं वातावरण तर आमचं काही नाही. आम्ही 4-6 महिने बाहेर येऊ
असं यांना जे वाटत असेल त्याच्या दृष्टिकोनातून ते बोलत आहेत. पण यांना 100% शिक्षा झाली पाहिजे. 302ची जी काही शिक्षा आहे ती शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि ही शिक्षा होऊन यांना फासावर तर लटकलेच पाहिजे. त्यांना अशी साधी शिक्षा जमत नाही. ते जर असं परत ही गुन्हा करून बी ते त्या पद्धतीनं वागतात तर 100% त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देण्यासाठी प्रशासन पण प्रयत्न करायला लावू, त्यांना भाग पाडू, पोलिसला सुद्धा त्या पद्धतीनंच जी नियमात बसून जी खरं असेल ते करायला लावू. PCR मध्ये सुद्धा विशेष ट्रीटमेंट त्यांना मिळत आहे असं देखील समोर येतं. ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज बाहेर आल्यानंतर सांगते की कुठेतरी यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते. असं काही कुणी मला कुटुंबातले लोक बोलले नाही किंवा कुणी आणखी परळीतलं कुणी बोललं नाही. त्यांना जर PCR घेतली असताना VIP ट्रीटमेंट दिली जात असत म्हणजे VIP ट्रीटमेंट काय, झोपण्याच्या बाबतीत सोयीसुविधा किंवा त्यांना पाणी बाहेरचं किंवा जेवण बाहेरचं किंवा त्यांना काय असेल अशा पद्धतीचं जर कुणी काही करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी. हा मुद्दा सुद्धा मी आपण पत्रकार म्हणून विचारलेला मुद्दा पण मी पोलिसांशी बोललो. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा भवनाच्या माध्यमातून देखील आता पुढचा एक वाद समोर आलेला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आता मागणी जोर धरू लागली आहे. त्या ठिकाणी कुठेतरी मराठा समाजाची भावना दुखून कुठेतरी मराठा समाजाला पुन्हा एकदा कुठेतरी दिशाभूल करण्यात. नाही, आता मराठा समाजात जाऊ देत, प्रत्येक गोष्टीमध्ये बोगसगिरी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठलीही घटना अशी नाही की त्या घटनेमध्ये म्हणजे कुठे आपण नाकाच्या नीट म्हणून केली असं नाही. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीत गोंधळ. म्हणजे का करतायत असं? तुम्ही स्टेट फॉरवर्ड वागा, सगळ्या लोकांना न्याय द्या आणि जर त्याच्यात गुन्हेगार जो बी गुन्हे असेल कुणीही असू दे तर त्या गुन्हेगाराला सक्सेस झाली पाहिजे, तो आरोपी झाला पाहिजे आणि ते आरोपी करण्यासाठी मी प्रयत्न करतो. आता दुसरा एक वाद समोर आला आहे. काल समाधान खिंडकर आणि दादा खिंडकर, धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर जामीनवर असताना समाधान खिंडकर हल्ला केला. ही घटना देखील आता पुढे समोर आली आहे. परस्पर विरोधी खोटे गुन्हे कालच झालं. त्यांच्यामध्ये परस्पर खोटे गुन्हे दाखल करण्याची माहिती घेतो कालची आणि माहिती घेतल्यानंतर आपल्याशी